का हो ताई, मोहिनीताईला आपण व्हिडिओ कॉल केला तर मोहिनीताई किती खुश होत्या ना. हो बाई ना, मोहिनीताई खुश होती. चांगलंच काम केलं प्रेम भाऊजीनं मोहिनीताईला सरप्राईज दिलं तर, नाही का. हो मॅम, चांगलं काम केलं ताई. हे सर तुमच्या छान होऊ शकलं, पण तुम्ही ना प्रेम भाऊजीला आयडिया दिली म्हणून प्रेम भाऊजीचं जाणं झालं नाही. तुम्हाला पूर्ण आयडिया आहे आता संग कसं बोला लागते, काय बोला लागते, आत्याला काय म्हणा लागते, तेव्हा आत्या म्हणणार. तुम्हाला पुरी आयडिया आहे आत्याच्या बाऱ्यात. हो, आत्यावर पुरा अभ्यास केला ना मी ना. मला माहित आहे ना आता संग कसं बोला लागते, काय बोला लागते. तुम्ही ना बरोबर आयडिया दिली प्रेम भाऊजीले. कसं असते बाई ना, अगर सीधी उंगली से घी ना निकले तर उंगली टेढ़ी करनी पडती है. तुला माहित आहे ना आता कशी आहे तर. आत्याला जर खरं खरं सांगितलं असतं ना तर त्यानं जाऊच नसतं दिलं. बिचारी मोहिनी, तिचं मन तुटलं असतं. आणि जाऊ द्या, जे काही होते ते चांगल्यासाठी होते, मग नाही तर काय. ताई खावं, मला तर लय झोप येऊ राहिली बाई ना. आता जेवण खाऊन केलं ना तर आता लय झोप येऊ राहिली. असं वाटते थोडा वेळ झोपून जा बाई ना. थोडे भांडे घासायचे आहे, ते भांडे घासून घेऊ. आणि आता बाई आपल्याला ज्वारी निसायला सांगितलं ना, ते ज्वारी निसून घेऊ. नाही तर आता बाई आली तर डबल बोंबलन. अरे ताई, ज्वारी निसाचीच किती आहे, 10 किलो ज्वारी निसाची आहे. आणि थोडेसेच भांडे आहे, तेवढे भांडे घासायचे आहे. दोघी मिळून बात करून घेतो. करून घेऊ म्हटलं आणि मग करू आराम. तसं बी तर आता आरामच केला आपण ना. बसून गोष्टी नाही केला का, कामं करू राहिलो का आपण. करून घेऊ ना तेवढं. थोडेसे भांडे आहेत घासायचे आणि ज्वारी निसाची आहे. अरे ताई, आता लय ज्वार आला बा. आता काय करा नाही वाटवालं तर तरास उडाला मला. मी काय म्हणतो, थोड्या वेळ झोपून जाऊ ना आपण. नाही हो, तेवढं काम करून घेऊ मग झोपू लागेल. तर आता सध्या पाणी नाही आहे चालू तर कपडे सुकू राहिले. जर पाणी गिनी आलं तर पुरे कपडे ओलवून जातील आपले. आणून घेऊ ना मग आताच काढून. नाही हो, थोडं ऊन आहे ना बाहेर सध्या. थोडे कपडे हडकू दे, थोडे सुकू दे, मग आणू. जर एकदम ओले ओले घरात नाही आणले ना तर वास येते कपड्याचा, म्हणून थोडेसे सुकू दे. आणि जर आपण झोपून गेलो आणि पाणी आलं तर मग पुरे कपडे ओले होऊन जातील आपले. नाही येत ना ताई, पाणी नाही येत. टेन्शन नका घेऊ तुम्ही. पाण्याचं काय सांगता येते माहिती का हो ताई, तुम्ही एवढं टेन्शन घेता. नाही हो, ज्वारी निसाची आहे, भांडे घासायचे आहे, कपडे काढून आणायचे आहे. होते ना हो ताई सर, अर्धा तास झोपायचं आपल्याला. एक झोप घेऊन घेऊ, मग उठ मग करू कामं. कामं करायला बसलं तर अर्धा घंट्याचे कामं नाहीत आपले. दोघी मिळून बातच करतो. हो बरोबर आहे तुझ्या, अर्धा तास झोप घेऊ. पण अर्धा तासात नाही जर पाणी आलं तर मग कपडे ओले होऊन जातील ना. एवढी मेहनत गेली आपली पाण्यात. नाही येत ना ताई, ऊन पाणी किती आहे बाहेर, काही येत नाही पाणी. पाण्याचं काय सांगता येते माय, बरसात पाण्याचे दिवस आहे. ताई जास्त तुम्ही विचार नका करू, झोपून जा बरं, आराम करा थोडा. करू मग कामं. आणि आत्याबाई आल्या तर. आत्याबाई नाही येतात अशी, येतात त्या 2-3 घंट्यानं. त्याच्या दोस्तीने इथून येतात का त्या लवकर. तुम्हाला माहिती आहे ना, गप्पा गोष्टी काही नाही येत त्या लवकर. आत्याच्या दोस्तीने काही आत्याला येऊ नाही देत. आत्याबाई येईपर्यंत आपली एक झोप बी होऊन जाते, ज्वारी बी निसणं होते, भांडे घासणं होतात आणि कपडे काढणं होतात. काही टेन्शन नका घेऊ, तोपर्यंत कपडे चांगले सुकतात बाहेर. ताई जास्त विचार नका करत जाऊ बरं. स्वतःही कामाचं टेन्शन घेता आणि मला टेन्शन देता. काही टेन्शन नका घेऊ. आता आताशी काही येत नाही. आता येईपर्यंत आपली झोप येऊन जाते आणि कामही होतात. अरे बाबा रे, लय झोप राहिली मला, असं थकल्यासारखं लागत आहे हो ताई. बरं बाई ना, तू झोप, मी भांडे गिंडे घासतो, ज्वारी निसतो, पायचं ध्यान देतो. पाणी गिनी आलं तर मग कपडे काढून आणि. अरे ताई, तुम्ही टेन्शन नका घेऊ ना, तुम्ही बी आराम करा. एकटा काय कामं करता, दोघी जणी मिळून करू नका मग. आणि पाण्याचं काही टेन्शन नका घेऊ, येत नाही पाणी सध्याशी. पाणीही नाही येत आणि आताही नाही येत. झोपून जाऊ, जास्त वेळ नाही झोपायचा आपल्याला, अर्धा तासच झोपायचा आहे. तेवढंच चांगलं वाटेल. तशी बी दुपारच्या टायमाला थोडीशी झोप घेतलीच पाहिजे माणसानं. काय माहिती, काम काम काम, सकाळी उठलं तर काम, संध्याकाळ झाली तर काम, दुपार झालं तर काम, कामच काम आहे आपल्या मागं. थोडासा आराम करू, मस्त अर्धा घंट्याची झोप घेऊ, मग उठू आणि मग करू कामं. तुला म्हणून राहिली बाई, तू झोप, मी करतो. तू नाही म्हणून राहिली. झोपा ना थोडा वेळ, करा ना आराम. काम तर 12 महिने करणं आहे. आपण दिवसभर कामं करतो. अर्धा घंटा झोपलं तर काय झालं, झोपून जा. पण कामधंदे सोडून आहेतच किती कामं. 15-20 मिनिटाचे काम आहे. आता जेवण केलं तर मला आळस आला बाई ना. चला ना झोपून जाणं ताई, प्लीज ऐका ना. तुम्ही नाही झोपसान तर मग मी नाही झोपेन, मला चांगलं नाही वाटेन. बरं बाई ना, आता एवढी म्हणून राहिली तर तू तशी कामं करायची जीवार तर नाही बी येऊ राहिली. असं वाटते थोडा वेळ आराम करा, थोडंसं लेट लाईट केलं तर चांगलं वाटते. तेच म्हणून राहिली मग मी. बरं जातो मग मी माझ्या रूममध्ये, मी थोडा आराम करतो. आता तुमच्या रूममध्ये काय जाता, करा ना माझ्या रूममध्ये आराम, झोपा नाही इथंच. बरं बाई ना, ठीक आहे. थांबा 5 मिनिट, AC लावतो. AC गिसी काय लावतो व, राहू दे ना, आहे ना फॅन. चांगली थंडी हवा लागत यायची. तशी बी आत्याबाई किती बोलत होती माहिती आहे ना तुला. बिल येऊ राहिलं, बिल येऊ राहिलं. ACचं लय बिल येते, राहू दे, काय AC नको लावू. बिल कोणतं तुम्हाला भरायला लागू राहिलं, बचत करून बी काय फायदा. कोणते आपल्याला पैसे भेटू राहिले, येऊ द्या ना बिल. आपल्याला कोणतं बिल भरायला लागते, आपण फक्त आराम करा बस. तरी आपल्याला पैसे नाही भरायला लागत, पण आपल्या घरातूनच पैसे जातात ना. बिल भरतो ते पैसे कुठून येतात, आपल्याच नवऱ्याचे पगाराचे पैसे जातात बिलात नाही. आपल्याच घरातून पैसे जातात ना. आपल्या काय कामाचे ते पैसे, आता कोणते आपल्याला पैसे देते. पण बिल आला तर बोलते ना आता. जाऊ दे तिकडे, काही टेन्शन नका घेऊ. लावतो मी AC, झोपू मस्त AC मध्ये आरामात. ACच्या थंड्या थंड्या हवामध्ये मस्त झोप येते. वातावरण तर थंड झालेलं आहे तसं बी. नाही हो माय बाई, मग किती गरम करू राहिलं, हे दमट मारू राहिलं ना पुरं. बरं बापा, तुम्ही मर्जी. तसं एकाला वेळ लोक AC लावू राहिला आपण अर्धा तास. बरं ठीक आहे, लाव मग. मी झोपतो ACच्या थंड्या थंड्या हव्यामध्ये मस्त. हे झाली ना गोष्ट, बचत करून बी काय करता. कोणते आपल्याला पैसे भेटू राहिले, कोणतं आपल्याला बिल भरायचं आहे, येऊ द्या ना बिल. आपल्याला काय करावं लागते. नाही हो, असे नको बोलू. किती झालं तर पैसे आपल्या घरातूनच जातात.
राहू द्या मायबाई, कोणतं कमी बिल आलं तर आत्याबाई आपल्याला म्हणते चांगलं काम केलं तुम्ही ना, कमी बिल आलं, बचत केल्यावर बी आत्याबाई कोणतं आपलं नाव घेते. आणि जाऊ दे आता, चल झोपून जाऊ. हां, मी ढूंढू राहिली एसीचं रिमोट कुठं ठेवलं मी ना. अरे ते पातीत आहे, थांबा आता एसी चालू करतो. बरं ठीक आहे. मुन्नी, ए मुन्नी, मुन्नी, ए मुन्नी, कोणी आहे का घरी? कोणी आहे का नाही? व या मुन्नीनं तुम्हाला बोलवलं होतं आणि आता आहेच नाही वाटते घरी. मुन्नी. अरे वच्छला मावशी, तुम्ही? आई तर नाही आहे घरी. कुठे गेली तू आई? आई नसतं मला बोलवलं होतं, ये म्हणे अर्जंट गोष्ट करायची आहे. तुम्ही कुठे गेली आता? त्या तर सुभद्रा काकूच्या वावरात गेल्या. आज ताईचं वावर पेरलं आहे ना, तर पेरायला गेलेली आई. घे रे बापा, मला बोलवलं अर्जंट काम आहे म्हणे, काहीतरी अर्जंट गोष्ट सांगायची आहे म्हणे. मला बोलवलं आणि स्वतःला वावरात चालली गेली सुभद्राबाईच्या. अरे वच्छला काकू, सुभद्रा काकू आहे ना, सकाळी टायमावर आल्या. आईला माहीत नव्हतं ताईच्या वावरात जायचं आहे म्हणून. सुभद्रा काकू टायमावर आल्या आणि आईला घेऊन गेल्या. त्या म्हणत होत्या एका बाईनं टायमावर चाट दिली म्हणे. पहिले येतो येतो केलं म्हणे वावरात नाही, आणि मग टायमावर म्हणत होती म्हणे माझी तब्येत खराब आहे, मी नाही येऊ शकत. म्हणून सुभद्रा काकू आईला टायमावर घेऊन गेली. हो का रे बापा? रंजना काकू आली होती का? नाही, त्या नव्हत्या आल्या. काय लबाड बाया आहेत नाही भैया. मला म्हणत होत्या वच्छला ये म्हणे, लय अर्जंट गोष्ट सांगायची आहे म्हणे, आणि आता मुन्नीच गायब आहे आणि रंजना बी आली नव्हती म्हणते. एक काम करा ना, तुम्ही रंजना काकूचेच चालल्या जा ना. रंजना काकू माघारी तर काही आल्या नाही. का रे बापा, घरीच बसेल असतं का? काही कामाधंद्याला जात नाही का? नाही काकू, जात असतो ना मी. कोणत्या कामाला जातं बापा? घरीच तर दिसतं मला कधी पाहिलं तर. नाही, जात असतो ना मी, जात असतो. काय माहित बापा कोणत्या कामाला जात होतं. फक्त आम्हाला दिसतं बापा तू कामावर जाताना, बस आम्हाला नाही दिसत. नाही, जात असतो ना मावशी, जात असतो. बरं बापा, जात जाय कामाधंद्याला, काही कामधंदे करत जाय, नाही तर कोण दिन तुला पोरगी? तू या बराबरीच्या साऱ्या पोराईचे लग्न झाले, तुझंच नाही झालं फक्त. जाऊ द्या ना मावशी, टेन्शन नका देऊ मला आता. कामाधंद्याला जाशील तर कोणी पोरगी दिन बापा, नाही तर कोण पोरगी दिन तुले? जात जाय कामाधंद्याला, कधी पाहिलं तर घरीच दिसतं. नाही, जात असतो ना काकू, मी जात असतो. काय माहित बापा कोणत्या कामाला जातो कोणत्या नाही तर. चल येतो मी, तू माय आले तर सांगशील वच्छला काकू आल्या होत्या म्हणा. हो. चल माय बाई, रंजनाची तर जाऊन पाहतो ते बी आहे का नाही आता घरी. मला बोलवलं आणि ह्या बाया गायब करू. बापा, हे वच्छला काकू किती बोलते. मी कामाला जाऊ चाय नाही जाऊ, यायला काय करावं लागते. मग येई मला काही म्हणत नाही तर लोक कायले म्हणतात काय माहीत. मस्त मी मोबाईलवर गेम खेळू राहिलो होतो, आली वच्छला काकू. कधी येते काय माहित नाही ही रंजनाची सुंदी. मोठं गमत आहे तिला माहेरी. याचं नावच नाही गुरेल लगे. झाले ना त्याला दिवस यायला पाहिजे का तिनं. याचं नाव नाही गुरेल लगे. एवढं काय गमू राहिलं काय माहित तिला तिच्या मायबापाच्या घरी. तर रंजना बी चालली गेली सकाळीच बुवासोबत. काय सामान आणत आहे म्हणे तर रंजना बी पुरे कामं सोडून चालली गेली. मलाच करायला लागले कामं. घरी जर कंचन असते तर कंचन केली असते सगळे कामं. कंचन बी नाही आहे आणि रंजना चालली गेली सकाळी. पुरे कामं मावरच आले. मला आता या वयात कामं करायला लागू राहिले. रंजना, ए रंजना, रंजना, आता कोण आलं माय बाई? कोण होय वा? मी आव ना मावशी वच्छला. आता माय बाई वच्छला तू आहेस का वा? हो, आवाज नाही ऐकला का तुम्ही ना माया? नाही ना बाई ना, बरोबर ऐकायलाच नाही येत आता मला. हो का वा? मग नाही तर काय, दिसत नाही ना बाई ना बरोबर. आता वय होत आलं ना माया. हो, चष्मा गिष्मा लावून घ्या. मला आता माझे डोळे तपासून या लागतात. जाईन ना आता. मी काय म्हणून मावशी, रंजना कुठे? आता माय बाई रंजना का? रंजना तर सकाळीच चालली गेली बुवासोबत. काही काम होतं म्हणे तर. सकाळीच चालली गेली का? हो, येईनच आता थोड्या वेळानं. काहून काही काम होतं का तुला? नाही, मला बोलवलं होतं ती ना, काहीतरी बोलायचं आहे म्हणे, तर म्हणून आली बापा मी. आणि तेच गायब आहे. मुन्नी बी नाही आहे घरी. मुन्नीने बोलवलं होतं तर दोघीने बोलवलं आणि दोघी गायब झाल्या. हो का वा? ते तर चालली गेली सकाळीच. काल रात्रीच मला मुन्नीचा आणि रंजनाचा फोन आला होता. मला म्हणत होत्या वच्छला बाई दुपारी ये म्हणे, तू तुझ्यासोबत गोष्ट करायची आहे म्हणे, लय अर्जंट गोष्ट आहे. आणि मी आली बाई ना, आता दोघी गायब आहेत लगे. मुन्नी गेली वावरात आणि रंजना म्हणते बाहेर गेली आहे. हो, येणार होती ते, पण अजून आली का नाही काय माहित. येणच आता थोड्या वेळानं. काय जुनं कमी उशीर झाला तर. मला म्हणत होती 12 वाजेपर्यंत येतो म्हणे. आता माय बाई 12 तर कधीच वाजून गेले. हो ना, आली का नाही काय माहित. मग बस ना, येते ते. बस कर माझ्यासोबत गोष्टी. चहा बनव, तू बी पेन मला पाच. नाही हो मावशी, जातो ना घरी. काय करू आता, रंजनाच नाही येत. बस ना, बोलू ना आपण. काय बोलू नाही बाई, तुम्हाला ऐकून येत आणि काही नाही येत. बस ना आता, मी बोर होऊ राहिली एकटीच घरी. बस ना थोडा वेळ, तेवढं चांगलं वाटते मला. नाही येतो ना घरून. येतो चक्कर मारून घरून. रंजना आली की रंजनाला मला फोन करायला लावा, मग येतो मी. बरं तुम्ही काय जागता आता? दुपारच्या थोडा झोप घेत जा ना. झोपा थोडा वेळ. काही नाही हो बाई, काही झोप नाही येत मला. काही झोप नाही येत. हो बाई ना, दुपारची झोप तर मलाही नाही येत. आणि तसेच दुपारचं झोपणं काही चांगलं नसते. दलिद्री येते दुपारी झोपल्याच्यानं. दुपारी कधीच नाही झोपावं बाईनं. दुपारी झोपल्याच्यानं दलिद्री येत असते. बाईनं सकाळी लवकर उठाव आणि दुपारी झोपावं नाही. बाई जर सकाळी उशिरानं उठली तरी दलिद्री येते, बाई दुपारी झोपली ना तरी दलिद्री येते. हो का? मग नाही तर काय, मला माहितच नव्हतं. माझी सासू म्हणत होती बाई, माझी सासू आम्हाला कधी दुपारी ना झोपू दे. माझी सासू बी कधी दुपारी झोपू नाही दे बाई मला. आणि मला तशी झोप बी नाहीये. कामच तेवढे राहत. काम सोडून का झोप येते का माणसाला? मग नाही तर काय नाही, काम असले तर कायची झोप येते. आता एवढी बुडी झाली मी तरी दुपारी झोपत नाही म्हटलं कधी.
मी नाही झोपत बाप्पा, मला नाही झोप. एखाद्या वेळेस डुलका लागला तर लागला, तशी सहसा मी तर झोपतच नाही. आता झोपत होती बाई, तब्येत खराब होती ना नाही आली तर झोपत होती दुपारी. गोळ्या घेतल्या की झोप येते ना. हो नाही बाई, गोळ्या गिळ्या घेऊन झोपाच लागते थोडा वेळ. आता माझी तब्येत चांगली झाली ना, आता मला झोप नाही येत. मा सासूनं मला कधी झोपू नाही दिलं दुपारी, पण माझ्या सुना झोपतात बाई दुपारी. काही ऐकत नाहीत त्या. मा सुनाही झोपतात दुपारी आणि त्याच्या सुना बी झोपतात दुपारी. माहित नाही या बायाला कुठून झोप येते तर. काय जुनं बाप्पा, मला तर कशीच झोप नाही येत. मग नाही तर काय, अशी आराम करीन लागन तर मी, पण झोपत नाही कधी. नाही बी तसंच आहे बाई. लागन तर रात्री लवकर झोपून जाईन मी, पण दिवसाने येत मला झोप. नाही बी तसंच आहे, रात्री लवकर झोपतो सकाळी लवकर उठतो आणि दुपारी झोपतही नाही. मग नाही तर काय नाही, मला रातात जाग येते. नाही सकाळी 5लाच जाग येते. पहिल्यापासून आदत आहे ना, आदत ते आदत. मला पहिल्यापासून आदत आहे नाही बाई लवकर उठायची. मा पोरीला बी आदत आहे नाही सकाळी लवकर उठायची. तिची सून नाही उठत बाई लवकर झोपेतून सकाळी. मारे भांडण होतात सकाळी लवकर उठासाठी. हो काय, ते कंचन उठत नाही का लवकर? नाही उठतच नाही, उठवा लागते तिला. आता नाही बाई, सासू झोपली तर चालते, पण सुनवाईरीने लवकरच उठायला पाहिजे. माघारी बी तेच नाटकं होते पहिले, सकाळी लवकर उठतच नव्हत्या त्या. एक बार जो मी भांडणं केलं ना, तर आता बरोबर 5ला उठतात. उठायलाच पाहिजे मग, लवकर उठलं तर कामं धंदे लवकर होतात. मग नाही तर काय, मा सुना उशिरानं उठत होत्या तर एक दिवस असंही भांडण केलं मी ना, शिद्याच केल्या. हो का नाही बाई, भांडण केलं का 2 तास नाही सोबत. मस्त गोष्टी करू राहील तू. बस ना. नाही मावशी, जातो ना आता घरी. पाणी कसा पाण्याचा मोसम झालेला आहे, पाणी गिनी आलं तर वली होत बसून मी फालतू, मग पाण्यात जायला लागेल मला. आता नाही पाणी खिडकीतून झालं ना पाणी चालू. आता एवढ्या पाण्यात जातं का? बस थोडा वेळ, पाणी गेलं की मग जाशील. आता नाही देव, झालंय का लगे पाणी चालू? हो, थोडा वेळ थांब. जर पाणी नाही थांबलं तर मग छत्री घेऊन चालली जाशील लागेल तर. बरं ठीक आहे, थांबतो मग थोडा वेळ. उभी काय बस ना. हो, मी काय म्हणतो वच्छला जाय बरं बाई ना. 2 कप चहा बनव, 1 कप तू पे 1 कप मी पेतो. आता नाही बाई, मावशी मला चहा बनवायला लावून राहिली. बनव बाई बनव, मला काही दिसत नाही बाई बरोबर. मला दिसत नाही बाई बरोबर, नाही तर साखरच्या जागी चहामध्ये मीठ टाकून देईन मी. आता नाही बाई, मला चहा बनवायला लावते का? ठीक आहे मावशी, बनव. फ्रीजात नाही दूध आहे. हो. माय पाण्यात नाही पुरे कपडे ओले झाले. ज्वारी तशीच पडलेला इथं हॉलमध्ये. किचनमध्ये भांडे पडलेले आहे, पुऱ्या घरात गिराळा पडलेला आहे. कपडे नाही काढले, सुकलेले कपडे ओले झाले. आणि या दोघी काय करू राहिल्या? यायला माहित नाही का बाहेर पाणी आलं म्हणून ज्वारी निसून नाही ठेवली? यायला म्हटलं होतं ज्वारी निसून ठेवसान म्हणून. करू काय राहिल्या? भांडे बी तसेच पडलेले आहे. माय काय करू राहिल्या दोघी? कुठं आहेत? विशाखा, आनंदी कुठं गेल्या? आवाज काऊन नाही देऊ राहिल्या? विशाखाच्या रूम मध्ये तर विशाखा आहे नाही. पाहतो आनंदीच्या रूम मध्ये आहे का? झोपल्या का काय? यायला माहित नाही आहे का पाणी येऊ राहिलं म्हणून बाहेर कपडे ओले झाले? कुठं गेले? पाहू दे कुठं गेल्या तर. विशाखा, आनंदी. नाही ह्या दोघी तर मस्त दुपारी झोपा काढू राहिल्या लगे. ज्वारी नाही नेसली, भांडे नाही घासले, पाण्यात पुरे कपडे ओले झाले आणि याच्या झोपा काढणं चालू आहे लगे एसी गिसी लावून. याचा बाप भरते का बिल? विशाखा, आनंदी, आत्याबाई. अरे ताई, तुम्हाला झोपेत आत्याबाई दिसली अशी. आताशी येते का आत्याबाई? आत्याबाई लय टाइम आहे, झोपून जा. आत्याबाई, तुम्ही कशा काय आल्या आणि एवढ्या लवकर आली का मी? घडीमध्ये पाय ना किती वाजले तर. पहा ना एक बार. तुम्ही पुरे कामधंदे सोडून झोपून गेल्या का लगे? झोपून गेल्या? नाही आत्या, बस सध्याच झोपलो होतो, सध्याच. लय वेळचं नाही झोपलो. लय वेळच्या नाही झोपल्या. मग पाणी आलं तर तुम्हाला माहित काऊन नाही? माहित काऊन नाही तुम्हाला? पुरे पाण्यात कपडे ओले झाले म्हटलं. काय कपडे ओले झाले पाण्यात? मग नाही तर काय, तुम्ही आताच झोपल्या तर तुम्हाला माहित नाही का? पाणी कधी आलं तर? पाणी किती वेळचं चालू झालं पाण्याच्या ना. मी रंजनाची इथं थांबली होती म्हटलं पाणी जायपर्यंत. म्हणजे तुम्ही लय वेळचा झोपलाय. कामधंदे सोडून तुम्हाला बरी झोप आली व? माहित नाही आता, आम्ही झोपलो पण अचानक झोपच लागून गेली. 5 मिनिटं अंग टाकतो म्हटलं. 5 मिनिटाच्या चक्करमध्ये किती वेळ होऊन गेला काय माहित. काय नाही आनंदीला होश आहे का? अजून बी तिला जाग नाही आला. आनंदी उठ, झोपू दे ना ताई. काय माहित काऊन आत्याचं स्वप्न पडू राहिलं मला. आत्या स्वप्नात बोलू राहिली मला. स्वप्नात नाही हो माय बाई, हकीकतमध्ये बोलू राहिली आत्या. उठ. काय हकीकतमध्ये बोलू राहिली? आत्याबाई तुम्ही कधी आल्या? मी त्याला वेळच्या आधी वा. तुम्ही किती वेळच्या झोपल्या ते सांगा मला. ते ज्वारी नाही नेसली, भांडे नाही घासले, बाहेर पुरे पाण्यात कपडे ओले झाले आणि तुम्ही लगे आरामात झोपल्या आणि ते एसी लावून. म्हणून तर म्हणतो एवढं बिल काऊन येते तर. मी दुपारी गावात माझ्या दोस्तीने भेटायला गेली की तुम्ही एसी लावून मस्त झोपताय ना, म्हणून तर म्हणतो एवढं बिल काऊन येते. नाही आता बाई, आजच झोपलो आम्ही, नाही तर आम्ही झोपत नसतो. हा नाही झोपून उपकारच करता मावर. कपडे ओले झाले ना, कपडे भांडे नाही घासले आणि ते ज्वारी तुम्हाला निसाल म्हटलं होते ते नाही नेसली. आता संध्याकाळ हो राहिली. एवढ्या वेळ झोपा लागते का लगे? नाही आता बाई, आजच डोळा लागला आमचा आला, नाही तर आम्ही एवढ्या वेळ झोपत नसतो कधी. का ताई? एवढ्या वेळ झोपत नसतो म्हणजे आम्ही झोपतच नाही आता दुपारी. आज कसा डोळा लागला काय माहित. आणि झोपत नाही कधी आणि झोपलो बी ते एवढ्या वेळ लोक. हो आता बाई. विशाखा, मला नको शिकू तू, मला नको शिकू. रोज झोपता तुम्ही म्हणून एवढं बिल येऊ राहिलं. एसी लावून झोपता लगे तुम्ही. कामं करायची येते तुमची जीवात. ज्वारी नाही नेसली, भांडे नाही घासले, कपडे नाही काढले, घरात पुरा गिटाळा तसाच पडलेला आहे आणि झोपून गेला लगे मस्त. झोपायला पाहिजे, एवढं झोपच येते तुम्हाला तर काय करू शकतो? झोपायला पाहिजे दुपारी थोडा वेळ, पण 5-10 मिनिट. एवढा वेळ लोक? आता बाई जागच नाही आला. मोबाईलचा अलार्म लावून झोपत्या? हो आता बाई, गलती झाली. आता गलती झाली म्हणून काय फायदा? कपडे ओले झाले ना, एवढे धुतलेले, किती मोठे कपडे होते ते. ज्वारी नाही नेसली, काही नाही नेसली. आता तुमचा सासरा येईन तर काय देसान तुम्ही चक्कीवर द्यायला? काय देसान?
माहीच गलती आहे तुम्हाला एवढी सूट देऊन ठेवली मी ना. दुसऱ्याचा सुनाईले लोक दुपारी झोपून येतात म्हटलं, मी झोपू देतो तर फायदा उचलला तुम्ही ना. नाही आत्याबाई, आम्ही तर कधी झोपती नाही, तुम्ही मनाही नाही करत झोपायला आणि आम्ही झोपती नाही. पण माहित नाही आज कसा काय डोळा लागला तर. सर मायचान झाला आत्याबाई. ताई तर नाही म्हणत होत्या झोपायला, मीनच म्हटलं होतं. खूप मोठं काम केलं का ताईनं, विशाखा ताईनं तू खूप मोठं काम केलं. नाही म्हणत होती झोपायला तर. ताई ज्या गोष्टीचा तुम्हाला भेव होता तेच गोष्ट झाली, खरंच कपडे ओले झाले. भांडे नाही घासले आणि ज्वारी नाही निसली, पुरे कामं तसेच पडलेले आहे आपले. चला लवकर करून घेऊ आपले कामं. ते कपडे आहे ना ते डबल धुवायला टाका आणि डबल धुवा ते कपडे, नाही तर वास येईन त्या कपड्याचा. बरं आत्याबाई. आनंदी चल. हो चला. आता सांगू राहिली, या महिन्यात जर जास्त बिल आलं ना तर बिल तुम्हीच भरसान, मी नाही भरणार बिल. तुम्ही कसं भरसान काय भरसान ते तुम्ही तुमचं पायत बसान. तुमच्या नवऱ्याला सांगसान बिल भरायला, मी नाही भरणार बिल या महिन्याचं. आत्याबाई नेहमी नसतो लावता मी एसी. नेहमी लावा का नका लावू, मला ते काही घेणं नाही. आज तुमची चोरी पकडल्या गेली म्हणून तुम्ही अशा म्हणून राहिल्या. आणि जर मी पाहिलंच नसतं मला माहीतच नसतं तर मग तुम्ही मला सांगितलं असतं का आज आम्ही एसी लावला होता आत्याबाई 5 मिनिटासाठी. मला ते तुम्ही काही सांगू नका. या महिन्यात मी बिजलीचं बिल नाही भरणार म्हणजे नाही भरणार. तुमचं तुम्ही पायत बसा. जा हा लवकर, जेव्हा निस्ता भांडे घासा आणि ते कपडे धुवून काढा डबल. हो आत्याबाई. चला ताई लवकर चला, नाही तर आत्या आपल्याला बोलतच राहतील. हो चाल माय चाल, सटक लवकर इथून. मस्त आहेत ना सुना, कामं धंदे तसेच सोडून लगे मस्त झोपून गेल्या दुपारी संध्याकाळपर्यंत. भांडे राहिले घासाचे, ज्वारी राहिली निसाची, कपडे ओले झाले पाण्यातनी, काही होश नाही राहिले, झोपून गेल्या मस्त. काय तो काय करू राहिल्या तर.